श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, गुरुवारी आहे कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते. दुःख, संकटे, दारिद्र्य मागे लागतात. आपण किती घरामध्ये कष्ट करत असतो, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक नोकरीमध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी आपण किती प्रयत्न करत असतो. पण काय होतं, ह्या महत्त्वाच्या ज्या काही तिथी असतात, आता आषाढी एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, दसरा, दिवाळी, पाडवा, ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात, या तिथींना आपल्याकडनं ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. आता तिथींनुसार, सणांनुसार ह्या ज्या चुका असतात तर त्या आपल्याला टाळायच्या असतात. आता जसं की आता कार्तिक एकादशी गुरुवारी आहे, तर गुरुवारी आपल्याकडनं काही महत्त्वाच्या ह्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये वर्ज्य असतात. पण कार्तिकी एकादशीच्या दिवशी ही भाजी, आता ज्या ठिकाणी उपवास केला जात नाही तर त्या ठिकाणी आवर्जून त्यांनी ही एक भाजी आहे तर ती पूर्णपणे वर्ज्य ठेवायची आहेत. कारण बघा, ज्या वेळेस आपण ही भाजी कार्तिक महिन्यामध्ये खात असतो तर त्याचं जे पाप आहे तर ते आपल्याला लागत असतं. त्यामुळेच आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या कार्तिक महिन्यामध्ये किंवा एकादशीच्या दिवशी गुरुवारी आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत. या भाज्यांच्या ऐवजी तुम्ही दुसरे काही भाज्या, फळं वगैरे खाऊ शकतात. आता तुम्ही जर उपवास करणार असाल तर तुम्ही ही भाजी शक्यतो करून खाणारच नाही. पण आता घरातील जे काही व्यक्ती आहेत, आता घरातील व्यक्तीसुद्धा उपवास काही करतात, काही करत नाहीत. आता ते जर हे उपवास करणार नसतील तर त्यांच्याकडनं सुद्धा ही चूक होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण घरातील एका व्यक्तीला दोष लागले तर त्याचा परिणाम हा पूर्ण घरावरती होतो. त्यामागेही अनेक कारणे असतात. आता बघा, कार्तिकी एकादशीला आता हे चातुर्मास चालू होता. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास चालू असतो आणि भगवान विष्णू शेषनागावरती सागरामध्ये योगनिद्रेमध्ये असतात. आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी याला आपण प्रबोधिनी एकादशी, देवउठणी एकादशी या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. तर या दिवशी ते जागे होतात आणि आपला जो कारभार असतो, म्हणजेच काय, ज्या पृथ्वीचे, सृष्टीचे जे करता धरता आहेत तर ते कोण आहेत, भगवान विष्णू आहेत. तर ते कारभार पूर्णपणे मग भगवान विष्णू स्वतः बघत असतात. आणि जोपर्यंत चातुर्मास चालू असतो तोपर्यंत भगवान शिवशंकर ह्या पृथ्वीचा जो काही कारभार असतो, हे पृथ्वी कशी चालवायची हे पूर्णपणे भगवान शिवशंकरांच्या हातामध्ये या चातुर्मासामध्ये असते. आता कार्तिक एकादशीच्या दिवशी आपल्याकडनं ह्या जर चुका झाल्या तर बघा, माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय असतं, भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला प्रिय आहे. एक वेळेस आपण माता लक्ष्मीची सेवा कमी केली तरीही चालेल, पण भगवान शिवशंकरांची, भगवान विष्णूंची सेवा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता त्यांच्याच एकादशीच्या, कार्तिक एकादशीच्या दिवशी जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर हे किती मोठं पाप आपल्या डोक्यावरती लागेल याचा विचारसुद्धा तुम्ही करू शकत नाही. आता कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी वर्ज्य आहेत तर ते प्रथम मी तुम्हाला सांगते. आता सर्वात महत्त्वाचं, ज्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये बिया असतात तर त्या भाज्या या दिवशी पूर्णपणे वर्ज्य असतात. मग आता कोणकोणत्या भाज्यांमध्ये बिया असतात तर त्यामध्ये भोपळ्याची भाजी, जो पांढरा भोपळा असतो बघा, ज्याला आपण दुधी भोपळा असेही म्हणत असतो, तर ती भोपळ्याची भाजी या दिवशी किंवा कार्तिक महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य असते. त्यानंतर वांगसुद्धा ह्या कार्तिक एकादशीच्या दिवशी किंवा आता एकादशी झाल्यानंतर बारसच्या दिवशीसुद्धा आपल्याला वांग हे पूर्णपणे वर्ज्य असतं. त्यानंतर आपल्याला कारल्याची भाजीसुद्धा या एकादशीच्या दिवशी वर्ज्य असते. तर ह्या 3 महत्त्वाच्या भाज्या आहेत तर ह्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. त्यानंतर टॅमॅटो जे असतं बघा, तर टॅमॅटोमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये बिया असतात तर ते सुद्धा एक तामसिक आहारामध्ये येत असतं. तर ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या तामसिक आहारामध्ये येत असतात तर त्यामुळे ह्या भाज्या आपल्याला पूर्णपणे वर्ज्य असतात.
आता ह्या भाज्या तुम्हाला सोडून तुम्ही बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या तुम्ही खाऊ शकतात. कांदा लसूण शक्यतो करून वर्ज्य करा, पण नसेल वर्ज्य करणं शक्य, तुमच्या आहारामधली रोजचा कांदा लसूणचा वापर होत असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला वर्ज्यच करायच्या आहेत. अजून त्यामध्ये महत्त्वाच्या डाळी आहेत. आता ह्या कोणत्या डाळी आहेत तर उडदाची डाळ आणि मुगाची आणि मसुराची डाळ. मुगाची, उडदाची आणि मसुराची जी डाळ आहे तर ती आपल्याला वर्ज्य असते, आणि बाकीच्या मग ज्या काही तुरीची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल तरी आपण खाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आवर्जून पाळायच्या असतात. यामध्ये आपल्याकडनं अनेक काही ज्या चुका असतात त्यामध्ये झाडांना आपल्याला स्पर्श म्हणजे आपल्याकडनं एखाद्या झाडाचं पान, फूल, फुले हे तुटले जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असेल तर आपल्याकडनं ह्या चुका होणार नाहीत, आणि या चुका जर झाल्या नाही तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास करेल. आता माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असं अजिबात नाही आहे. माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख असणं, समृद्धी असणं, धन धान्य, पैसा, बरकत, ऐश्वर्य ह्या सर्व गोष्टी असणं, याला आपण माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा असं म्हणत असतो. त्यामुळे आता एखाद्या घरामध्ये खूप पैसा असतो पण त्या घरामध्ये शांती असते का, असं अजिबात आपल्याला नको आहे. आपल्या घरामध्ये थोडा पैसा आला तरीही चालेल, पण आपल्या घरामध्ये शांती, घरातील प्रत्येक व्यक्ती हा सुखी असला पाहिजे यासाठी आपण धडपड करत असतो. घराला जी काही नजर लागलेली असते, ज्या काही बाधा घराला झालेल्या असतात तर त्यातून आपल्याला जर सुटका जर पाहिजे असेल तर ह्या गोष्टी, ह्या ज्या विशिष्ट तिथी आहेत त्या तिथींमध्येच जास्त प्रमाणामध्ये हे जे काही कामं केले जातात, त्यामध्ये तांत्रिक क्रिया केल्या जातात, तर ते ह्या तिथींना जास्त प्रमाणात केलं जातं. तर त्यामुळे ह्या तिथींना तुम्ही ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होणार नाही. आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती झाला नाही तर आपल्याला प्रत्येक कामात यश येईल. मग ते व्यापार असेल, व्यवसाय असेल, नोकरी सुद्धा, प्रत्येक कामात आपल्याला मग यश येईल. तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून तुम्ही टाळू शकता. आणि याऐवजी तुम्ही दुसऱ्या ज्या काही भाज्या असतात तर त्या तुम्ही सर्व मग बाकीच्या ज्या पालेभाज्या आहेत तर त्या तुम्ही खाऊ शकतात. आणि तांदूळ पण आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य असतात. तांदूळसुद्धा तामसिक आहारामध्ये येतात, तर तांदूळसुद्धा तुम्हाला या दिवशी वर्ज्य करायचे आहेत. तर या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळा. नक्की तुम्हाला फायदा होईल, की घरातली जे काही दुःख आहे, संकट आहे, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत झालेली असेल. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करा. त्यांच्याकडनं सुद्धा ह्या चुका होता कामा नये, कारण प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहीतच असते असं नाही, आणि ह्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या तर मग आपण ह्या चुका टाळत असतो. त्यामुळे तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर नक्की हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती होईल. व्हिडिओ नाही शेअर केला तरीही चालेल, पण ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. नक्की तुम्हाला फायदा होईल. या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.